रोहिणी खडसे या पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत। थोड्याच वेळात त्या पुणे पोलीस आयुक्तालयात पोहोचतील। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। अक्षय, थोड्याच वेळात रोहिणी खडसे या रेव पार्टी प्रकरणासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार असल्याचं कळतंय। त्यांचे पती प्रांजल खेवलकर हे सध्या तुरुंगात आहेत। पुण्यातील खराडी ड्रग्ज प्रकरणी जे आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी रोहिणी खडसे काहीच वेळात पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेण्यासाठी थेट पुणे पोलीस आयुक्तालयात येणार आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर मोठा बंदोबस्त पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बाहेर करण्यात आलेला आहे। प्रत्येक व्यक्तीची या ठिकाणी तपासणी आणि चौकशी केल्यावरच त्याला आतमध्ये सोडलं जातंय। एका बाजूला पुणे पोलीस आयुक्तालयाच्या बिल्डिंगचं काम सुरू असल्यामुळे काहीसा छोटा हा सगळा गेटचा परिसर झालेला आहे आणि रोहिणी खडसे असतील, आमदार रोहित पवार असतील यांच्या कार्यकर्त्यांना मात्र आत प्रवेश दिला जाणार नसल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते। ही भेट रद्द झाल्याची माहिती मिळते, त्याबाबतचे अपडेट्स पोहोचलेत का तुमच्यापर्यंत? या संदर्भातील अधिकृत दुजोरा जो आहे तो अजूनही या आतापर्यंत पोलिसांकडनं जो आहे तो दिलेला गेलेला नाही। मात्र दुसऱ्या बाजूला ही भेट कदाचित पोस्टपोन केली जाण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येते अशी माहिती सध्या मिळते। पुणे पोलीस आयुक्तालयात आज खडसे या भेट घेणार होत्या, मात्र काही कारणास्तव ही भेट जी आहे ती पोस्टपोन झाल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सध्या आता थेट पोलीस आयुक्तालयात दाखल झालेले आहेत आणि ही भेट नेमकी आता कधी होणार याच्या बाबत अजूनही अपडेट्सवर लक्ष ठेवून राहा। तुमच्याकडनं वेळोवेळी माहिती घेऊ। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर रोहिणी खडसे या पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार होत्या, मात्र ही भेट रद्द झालेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। रोहिणी खडसे या पुण्यातल्या रेव पार्टी प्रकरणासंदर्भात पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेणार होत्या। त्यांच्यासोबत यावेळेला रोहित पवार सुद्धा उपस्थित राहणार होते, मात्र आता ही भेट रद्द झाल्याची माहिती मिळते। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। पुण्यातल्या रेव पार्टी प्रकरणाच्या अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।